सरकारचं जर करविषयक धोरण जर प्रतिकूल असेल, म्हणजे कर जादा आकारले, तर त्या वस्तूची मागणी कमी होते. म्हणजेच सरकारच्या ध्येय धोरणावर सुद्धा मागणी कमी जास्त होऊ शकते. या मुद्द्यामधून हे स्पष्ट करता येतं. त्याच्यानंतर आपल्याला काही इतर घटक जे आहेत, म्हणजे हेही तर घटक आहेत, पण इतरही घटक आणखी आपल्याला मागणीवर परिणाम करत असतात, मागणीवर परिणाम करत असतात. समजा नैसर्गिक परिस्थिती आहे, म्हणजे निसर्गामध्ये काय चढ उतार होतात. आता पहा, यावर्षी आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. त्यामधलं एक नैसर्गिक संकट आहे, चक्रीवादळ आहे. काही ठिकाणी छोटे भूकंप होतात, काही महापूर आलेले आहेत, पूर आलेले आहेत, रस्ते वाहून गेलेले आहेत, काही ठिकाणी शेती वाहून गेलेली आहे, पिकं वाहून गेलेली, म्हणजे नैसर्गिक आपत्ती. आता बघा, नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे काय झालेलं आहे, मार्केटमध्ये पालेभाज्यांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. म्हणजे नैसर्गिक संकटानुसार त्या वस्तूची किंमतसुद्धा काय होते, बदलते. म्हणजे एक तर नैसर्गिक आपत्ती आली, लोकांचं इन्कम कमी आहे, अधिकच आपण पालेभाज्यांच्या किमती बघितल्या तर त्या गगनाला भिडलेल्या आहेत. म्हणजे नैसर्गिक संकटावर सुद्धा मागणीचा परिणाम होत असतो. त्याच्यानंतरचा मुद्दा जो आहे तंत्रज्ञान. तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असंच बोलता येईल. जर कमी किमतीला जर अधिक नगसंख्या उपलब्ध होत असतील तर निश्चितच त्या वस्तूंची मागणी केली जाते. म्हणजे तंत्रज्ञान जर मजूर लावून काम केलं, आपण एक मजूर जर स्वतः काम करत असेल आणि 10च वस्तू बनवत असेल, आणि जर एक यंत्र आणलं आणि ते यंत्र जर एका मजुराच्या किमतीमध्ये जर 1000 वस्तू बनवत असेल, तर साहजिकच त्या वस्तूची किंमत कमी असते, आणि कमी किंमत असली की साहजिक त्या वस्तूची मागणी वाढते. हे या मुद्द्यामधून स्पष्ट होतं. आता त्याच्यानंतर सरकारचं धोरण, जसं आपण म्हटलं, सरकारची धोरणं ही अनुकूल असायला पाहिजेत. साहजिकच लोक त्या वस्तूची मागणी जास्त करतात. सरकारचं धोरण जर प्रतिकूल असेल कररचनेच्या बाबतीत, तर निश्चितच लोकांचे पैसे सरकारकडे वर्ग होतात. मग लोकांकडे हातात पैसे येत नाही. मग लोक काय करतील, त्या वस्तूची मागणी करणार नाहीत. म्हणजे सरकारच्या ध्येय धोरणानुसार सुद्धा मागणी कमी जास्त होते. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल आणखी एखादं रूढी परंपरा. आता रूढी परंपराचा सुद्धा परिणाम मागणीवर होतो. आता भारतामधील जे लोक आहेत ते रूढीप्रिय आहेत, परंपरावादी आहेत. कारण रूढीप्रिय समाज आहेत. म्हणजे बघा, दिवाळी आली का फटाके वाजवणे, गणपती आले का गणपतीमध्ये मकर बनवणे, पूजा अर्चा करणे, वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत, कपडे लत्ता घेणे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणजे 12 महिन्यात 12 सण आपल्या देशामध्ये आहेत. म्हणून आपल्या देशामध्ये मंदीचं सावट दिसत नाही. कारण आपले लोक काय आहेत की कर्ज काढून सण साजरे करणार आहेत. बरोबर आहे, कर्ज काढायचं, पण सण आला की त्याला उत्सव साजरा करायचा. म्हणजेच मंदी येत नाही आहे. कारण ज्या वस्तूची मागणी आपण करतो, कपडा लत्ता, खाणं पिणं, पाहुणे रावळे, आवक जावक, सण उत्सव हे चालूच राहतं. मग त्याच्यामुळं त्या वस्तूची मागणी वाढते. कारण आपलं जे इन्कम आहे ती इन्कम आपण काय करतो, 100% खर्च करून टाकतो त्या ह्याच्यात, त्या महिन्यामध्ये. मग शिल्लक राहत नाही. म्हणजे आपण सण उत्सव ह्यामध्ये आपली जी चक्र चालू आहे, रूढीप्रिय समाज असल्यामुळे साहजिकच आपण त्या वस्तूची मागणी करतो. आता काही समाजामध्ये बघा, मुस्लिम धर्मामध्ये किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये किंवा इतर बौद्ध धर्मामध्ये किंवा ईसाई धर्मामध्ये, अशा वेगवेगळ्या धर्मामध्ये त्या वस्तूंची मागणी केली जाते. तसं भारतातील आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक लोक आपण सगळेच सण साजरे करतो, कारण त्या वस्तूंची मागणी वाढते. म्हणून रूढीप्रिय समाज असल्यामुळे आपण त्या वस्तूंची मागणी करतो. म्हणून उपभोक्ता कोणताही असेल तर त्या वस्तूंची मागणी ऑटोमॅटिक वाढत असते. आता त्याच्यानंतर आता खरं तर जे नाही ना, तर मला काय म्हणायचं होतं, हा प्रश्न जो आहे तुम्हाला जे मला म्हणायचं आहे, महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा हाच आहे की मागणीचा नियम. आता हा मागणीचा नियम जो आहे, लॉ ऑफ डिमांड,
आता हा लॉ ऑफ डिमांड जो डॉक्टर मार्शल यांनी 1890मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात स्पष्ट किंमत आणि मागणी या संदर्भात मांडले आहे. आता किंमत आणि मागणी यांचा परस्पर विरोधी संबंध किंवा व्यस्त संबंध आहे. तर हा व्यस्त संबंध स्पष्ट करत असताना म्हणजे दोन महत्त्वाचे शब्द आहेत, किंमत आणि मागणी. या दोन्हीचा संबंध कसा आहे आणि तो संबंध का आहे, तो उपभोक्ता कसा वागतो, त्याचं वर्तन काय, या संदर्भात या ग्रंथामध्ये त्याची स्पष्टीकरणं दिलेली आहे. आता बघा सिद्धांताचं विधान काय दिलेलं आहे की प्राध्यापक डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा कायम असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते. म्हणजे काय म्हणणं आहे त्यांचं, इतर परिस्थिती म्हणजे काय की लोकांची आवड निवड, लोकसंख्या, लोकांचं उत्पन्न, फॅशन, सवयी किंवा लोकसंख्येची घनता ह्यामध्ये किंवा हवामान, वातावरण, पर्यावरण हे सगळे इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा कायम असताना याच्यामध्ये हे घटक येतात. स्थिर असताना म्हणजे हे घटक सर्व. आता वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. हा नियम आहे. नियम म्हणजे सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे, वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. डबल अवतरण चिन्हामध्ये. जेव्हा परीक्षेत येईल सिद्धांताचं विधान किंवा सिद्धांत तेव्हा तुम्हाला इथं मात्र हे स्पष्ट लिहायचं. आता या सिद्धांताचं सूत्र आहे, ते सूत्र काय बघा, dx बरोबर f ब्रॅकेटमध्ये p x ब्रॅकेट पूर्ण. आता हे जे सूत्र आहे मागणीचं सूत्र आहे. आता डी म्हणजे काय, वस्तूची मागणी म्हणजे डिमांड फॉर द कमोडिटी म्हणजे वस्तूची मागणी. डी म्हणजे डिमांड, थोडक्यात शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं, डिमांड म्हणजे मागणी. एक्स म्हणजे वस्तू, कमोडिटी म्हणजे वस्तू, एक्स त्याला आपण वस्तू असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यानंतर एफ फलन, फंक्शन. आता कशाचं फलन आहे तर किंमत आणि मागणीचं फलन आहे असं त्याचा अर्थ. पी एक्स वस्तूची किंमत, पी म्हणजे प्राईस ऑफ द कमोडिटी म्हणजे वस्तूची किंमत याच्यामध्ये आपल्याला पी एक्स सांगता येतं. आता बघा त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला हे काही हा सिद्धांत आपण स्पष्ट करतोय तर या सिद्धांताचे काही गृहीत तत्वे, काही गृहीतके आहेत. आता ही गृहीतके काय आहेत तर ती एका ओळीमध्ये आपल्याला लिहिता येतात किंवा त्याचं स्पष्टीकरण करता येतं. आता बघा पहिला जे गृहीतक आहे ते गृहीतक आहे स्थिर उत्पन्न पातळी. काय हा सिद्धांतचा काय बेसिक आहे, त्याचा काय मूळ पाया आहे तर त्याचं मूळ पाया आहे स्थिर उत्पन्न पातळी. आता जेव्हा मागणीचा नियम खरा ठरवायचा असेल, मागणीचा नियम खरा अनुभवायचा असेल तर उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असले पाहिजे एवढंच उत्तर लिहायचं आहे. म्हणजे उत्पन्न उपभोक्त्याचं वाढता कामा नये किंवा कमी होता कामा नये तरच आपल्याला हा नियम अनुभवास येतो किंवा खरा ठरतो. थोडक्यात काय सांगता येईल की उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असले पाहिजे, उपभोक्त्याचं उत्पन्न वाढता कामा नये किंवा जर उपभोक्त्याचं उत्पन्न वाढल्यास तर मागणी वाढते, जर उपभोक्त्याचं उत्पन्न कमी झाल्यास मागणी कमी होते. हा त्याचा मतितार्थ. म्हणजे थोडक्यात काय सांगता येईल, उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असले पाहिजे, त्यात कोणत्याही प्रकारचं उत्पन्न वाढता कामा नये तरच हा सिद्धांत अनुभवास येतो किंवा खरा ठरतो. दुसरा मुद्दा आहे बघा, हा सिद्धांत अनुभवायचा असेल तर घेणारी देशातील लोकसंख्या म्हणजे देशातील लोकसंख्या या लोकसंख्येच्या आकारमनात कोणताही बदल होता कामा नये. म्हणजे देशाची लोकसंख्या समजा 135 कोटी आहे तर त्यात वाढ होता कामा नये किंवा त्यामध्ये घट होता कामा नये. म्हणजे देशातील लोकसंख्येचं आकारमान किंवा रचना, त्याचं रंग, वंश, भेद वगैरे वगैरे हे सगळे काय स्थिर असलं पाहिजे, आकारमान स्थिर असलं पाहिजे. त्याची फॅशन, आवड निवड यात कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये.
म्हणजेच लोकसंख्येचा आकारमान बदलता कामा नये. जर बदलल्यास मागणी वाढते, जर लोकसंख्या कमी झाल्यास मागणी घटते, असं डॉक्टर मार्शल यांनी गृहीत धरलेलं आहे. तरच हा सिद्धांत अनुभवास येईल, अन्यथा येणार नाही. तिसरा मुद्दा बघा, पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती किंवा पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर. अरे वा, पर्यायी वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल होता कामा नये. म्हणजे ज्या पर्यायी वस्तू आहेत, समजा साखरेला पर्यायी गुळ आहे, तर या गुळाची किंमत वाढता कामा नये किंवा साखरेची किंमत वाढता कामा नये. म्हणजे पर्यायी वस्तूंच्या किमती बदलता कामा नयेत, असं डॉक्टर मार्शलनं हा सिद्धांत अनुभवायचा असेल तर असं गृहीत धरलेलं आहे. तरच आपल्याला वस्तूच्या मागणीवर परिणाम कसा होतो किंवा काय बदल होतो, किमतीत बदल झाला तर काय मागणीत बदल होतो, तर हे गृहीत धरलं तर हा सिद्धांत अनुभवास येतो, अन्यथा येणार नाही. आता बघा, चहा आणि साखर आहे. आता चहा, साखर पण गोड आहे आणि गूळ पण गोड आहे. जर या दोन्ही वस्तूच्या किमती स्थिर आहेत असं गृहीत धरले, स्थिर असले म्हणजे काय, एका ओळीत सांगता येईल, पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ साखर आणि गूळ, याला साखरेला गोडे आहे आणि गुळाला गोडे, म्हणजे समजा साखरेची किंमत वाढता कामा नये, गुळाची किंमत वाढता कामा नये. म्हणून समजा साखर स्वस्त झाली आणि गुळाची किंमत वाढली तर असंही होता कामा नये. म्हणजे या दोन्ही पर्याय काय पाहिजेत, स्थिर असले पाहिजेत, तरच हा सिद्धांत खरा ठरतो. क्रमांक 4 बघा, पूरक वस्तूंच्या स्थिर किमती. आता पूरक वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल होताना कामा नये. म्हणजे बघा काय सांगता येईल याच्यामध्ये आपल्याला, पूरक वस्तूंच्या किमती जर बदलल्या तर त्याचा मागणीवर परिणाम होतो. आता पूरक पर्यायी वस्तू कोणते आहेत, समजा कार आहे आणि इंधन आहे, म्हणजे पेट्रोल आणि कार आहे. आता समजा कारच्या किमती वाढल्या आणि पेट्रोल स्वस्त आहे, तर काय होईल याचा परिणाम, साहजिकच मागणीवर परिणाम होणार आहे. आणि समजा इंधनाच्या किमती वाढल्या तर कार स्वस्त होणार आहे, हे त्याचा परिणाम आहे. म्हणून पूरक वस्तूंच्या किमती स्थिर असल्या पाहिजेत. म्हणजे समजा कारची किंमत 5 लाख रुपये आणि सद्यस्थितीमध्ये पेट्रोल 90 रुपये, तर साहजिकच हे स्थिर असलं पाहिजे. समजा पेट्रोल 100 रुपये, मग साहजिक किंमत कारची कमी होणार. किंवा पेट्रोल 50 रुपये लिटर झालं आणि कारची किंमत 6 लाख रुपये झाली, तर असंही होता कामा नये. म्हणून पूरक वस्तूंच्या किमती स्थिर असल्या पाहिजे. त्याच्यानंतर 5वं जे गृहीतक आहे, भविष्य काळात किंवा भविष्यात वस्तूंच्या किमती बदलाची अपेक्षा नाही. म्हणजे काय, एखाद्या वस्तूची किंमत भविष्यात वाढणार आहे किंवा कमी होणार आहे अशी कोणतीही अपेक्षा नाही. म्हणजे भविष्य काळात एखाद्या वस्तूची एखाद्या उपभोक्त्याला वाटलं भविष्य काळात कांद्याच्या किमती वाढणार आहेत किंवा कमी होणार आहेत अशी अपेक्षा गृहीत धरायची नाही, असं डॉक्टर मार्शलचं मत आहे. उपभोक्त्याने भविष्य काळात किमतीविषयी कोणताही बदल घडून येण्याची अपेक्षा गृहीत धरायची नाही आहे किंवा भविष्य काळात एखाद्या वस्तूची किंमत कमी होणार आहे असाही त्याचा अंदाज गृहीत धरायचा नाही, तर त्याचा काय होईल, मागणीवर परिणाम होईल. म्हणून डॉक्टर मार्शलनं काय म्हटलं एका ओळीमध्ये, की भविष्य काळात उपभोक्त्याने वस्तूच्या किमतीत बदल होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे, असं गृहीत धरलं जातं. क्रमांक 6, आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन इत्यादी गोष्टीमध्ये उपभोक्त्याच्या ज्या काही भविष्यकाळामध्ये किंवा सद्यस्थितीमध्ये कोणतंही त्याच्या विचारामध्ये बदल होता कामा नये, तरच हा सिद्धांत अनुभवास येईल, अन्यथा येणार नाही. म्हणजे उपभोक्त्याच्या काय सवयी आहेत किंवा त्याचं जे वर्तन आहे किंवा त्याचा वस्तूला असलेला प्राधान्यक्रम आहे, त्याची काय फॅशन आहे, त्याची काय सवय आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची सवय आहे ती अचानक सवय बदलणे, तर अशा ज्या व्यक्ती असतात तर त्या व्यक्तींचं जे वर्तन आहे ते सर्वसामान्य व्यक्तीसारखं असलं पाहिजे. ते वेडगळ माणसासारखं असू नये किंवा चमत्कारी माणसासारखं असू नये, असं डॉक्टर मार्शलचं मत आहे. आणि त्यानुसारच
हा सिद्धांत खरा ठरायचा असेल तर उपभोक्त्याची आवड निवड सवय फॅशन किंवा त्याचं जे वर्तन आहे ते वर्तनात कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये किंवा बदल होणार नाही असं गृहीत धरलेलं आहे. तर शेवटचा मुद्दा आहे करविषयक धोरणात बदल नाही. करविषयक धोरणात बदल नाही. आता बघा सरकारचं जे करविषयक धोरण आहे जर आपण पाठीमागे बोललो सरकारचं करविषयक धोरण जर अनुकूल असेल तर निश्चितच वस्तूची मागणी वाढते. जर सरकारचं करविषयक धोरण प्रतिकूल असेल तर निश्चितच त्या वस्तूची मागणी घटते. म्हणजे डॉक्टर मार्शलचं मत आहे की जे सरकारचं जे स्थिर धोरण आहे स्टेबल धोरण आहे त्यात कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये. जर बदल झाला तर साहजिकच काय होईल मागणी कमी जास्त होईल. म्हणजेच प्रत्यक्ष वस्तूची मागणी अप्रत्यक्ष वस्तूची मागणी आणि त्याबद्दलचं सरकारचं धोरण जर विचारात घेतला तर वस्तूंच्या ज्या काही किमती असतील त्या वस्तूंच्या किमती आणि त्या वस्तूवर होणारा मागणीवर होणारा प्रभाव किंवा होणारा मागणीवर परिणाम हा सरकारच्या ध्येय धोरणानुसार बदलतो. तर हे बदल होता कामा नये असं डॉक्टर मार्शलचं मत आहे. म्हणजे सरकारचं धोरण हे स्थिर असलं पाहिजे. थोडक्यात काय लिहिता येईल याच्यामध्ये एकाच ओळीत उत्तर लिहायचं सरकारचं जे धोरण आहे ते स्थिर असलं पाहिजे त्यात कोणताही बदल होता कामा नये असं गृहीत धरले जाते असं डॉक्टर मार्शलचं मत आहे. ठीक आहे हे तुम्हाला समजलं का? हा मुद्दा समजला का तुम्हाला?